अथर्व झाली का पोएम पाठ? बाबा पोएम कुठे? उद्या तर मॅक्स आहे. तेच रे, ते सम्स वगैरे झाले का सॉल्व सगळे करून? बाबा आज आमचा आन्सर काय आहे? मला येतच नाही आहे. किती वेळा सांगायचं? मगाशीच दिलं ना सॉल्व करून. किती तू लक्ष का नाही देत रे अथर्व? नीट एकदा सांगितलेलं लक्ष दिलं ना की परत परत नाही विचारावं लागत. सारखं मला 50दा नाही विचारायचं. कळलं? कर बरं पटपट. बाबा तुम्ही मला ओळखता का? आई मला ओळख नाही, समजून सांगते. काही नाही रागवत मग. आई नाही ना रागवत? नाही, छान करून घेते ना आई होमवर्क? हो. अरे मग एक काम कर ना, मग तू आईलाच बोलून घे ना फोन करून. हा, आईला सांगतोस का? हा, मला तू हे करून ये म्हणून इकडे लगेच होमवर्कला. हा घे घे वाचतो. पण मग हे ग्राफ मी कसं मी नाही हॅलो? रेवती मावशी आईला फोन दे ना. हा एक मिनिट हा. अथर्व. हा बोल अथर्व. आई तू खाली ये ना. बाबा अभ्यास घेताना झोपत आहे. हे बघ उगीच काही कारण सांगू नको. तू बस हा अभ्यासाला त्यांच्या जवळ. आई प्लीज ये ना. बर येते 5 मिनिटात. हा ये लवकर ये. काय रे, काय म्हणाली आई? हो ती येते. हा व्हेरी गुड. मग चल तू करायला घे तोपर्यंत पुढचं जे येते ते सोपं सोपं सोडव बरं. हा शाबास, मांडी घालून बस जा. चल तिकडे तोंड कर. हा ते ठेव नीट. काय झालं आता? काय नाही, आता मला खाली जायला लागेल अथर्वचा अभ्यास घ्यायला. काय करायचं आता? एक काम करतेस का, अथर्वला इकडेच घेऊन ये. नाही नाही नको, तो वरती येऊन काही अभ्यास करायचा नाही. नेहा झोपायला आली, उगीच तिच्या झोपेचं खोबरं होईल. तो खाली बोलवते ना, खालीच जाते. पण करत होता ना गुरुनाथ बरोबर अभ्यास, मग अचानक झालं काय? अचानक काही नाही, मला माहिती होतं हे असंच होणार आहे. त्यांना काही अथर्वचा अभ्यास घेता यायचा नाही. तरी अथर्व बसला होता बरं का, पण आता यांना झोप येऊन राहिली. नाही वहिनी, मला हे गुरुनाथचं वागणं अजिबात पटलेलं नाही. एक दिवस स्वतःच्या पोराच्या अभ्यासाची जबाबदारी नाही घेता येत त्याला. यांना स्वतःची जबाबदारी घेता येत नाही, अथर्वची जबाबदारी कुठून घेणार? यांना कुठली सवय? इतर सवयींमधून वेळ मिळेल तर ना. रेवती बास आता. पण बास काय, त्याचं नाव कळलं ना तरी डोकं फिरतं माझं. मला सांग, एरवी किती वाजता झोपतो हा? 12-12:30 वाजता झोपतात. मग आज बरी झोप आली त्याला लवकर? एरवी जागरण करतो तेव्हा चालतं? रेवती तू काय म्हणून राहिली हे सगळं समजून राहिलं मला. यांचंही काय चाललंय तेही समजून राहिलं. नाही, या प्रेझेंटेशनची तयारी मी तुमच्या बरोबर करून राहिले. हे नक्की आवडलेलं नसणार यांना. नाही, त्याला तुमची प्रगतीच बघवत नाही. ते काय असेल ते असो, पण आता मी ठरवले थांबायचं नाही. पण अथर्वकडे दुर्लक्ष करून काही चालायचं नाही. उद्या त्याची परीक्षा आहे, मला आता त्याचा अभ्यास घ्यायला लागेल. हो पण आपल्याकडे अजून 2 दिवस आहेत, आपण सगळं काम पुरं करूया. ठीक आहे. काही करून मला हे कॉन्ट्रॅक्ट मिळवायचंच आहे रेवती. तुमचं डबा. हो हो, पण तू काय असं घाईघाईने खातेस? बसून खा की निवांत. वेळ नाही. का, कुठे जायचं तुला आता? जाऊन राहिले ना मी रेवतीकडे. रेवतीकडे म्हणजे नक्कीच प्रेझेंटेशनचं काम करायला जाणार असेल ही. रेवती आहे म्हणजे राधिकाचं काम नक्की होणार आणि मला ते काम होऊ द्यायचं नाहीये. काय करू आता? आज काही कारणही नाही देता येणार मला. हा राधिका, अगं तो हे नाही सापडते, माझा पेनड्राईव्ह नाही सापडते. कुठे ग? कुठे गेला काही माहितीये का? कोणता? तो पेनड्राईव्ह काल नाही का अथर्व खेळत होता? त्याला खेळायला दिलं? अहो पेनड्राईव्ह काय खेळायची गोष्ट आहे का? पाहते मी आता. हो बघ बघ. हे घ्या, चहा पिऊन घ्या पटापट. अहो तुम्ही अथर्वच्या शाळेत जाऊन राहिलात ना आता? कशाला? असं काय, मीटिंग आहे ना? तुम्हाला सांगितलं होतं मी. हो राधिका, पण मला नाही जमत आहे, तूच जा ना. अहो असं काय, तुम्ही हो बोलला होतात मला. हा, हे कारण मिळालं राधिकाला बिझी करण्यासाठी. अहो
हो अगं बरोबर आहे. मी जाणार होतो किंवा गेलो असतो, फक्त माझा प्रॉब्लेम असा झालाय, माझी महत्वाची मीटिंग लागली. तू जा ना प्लीज. अहो पण भक्ती मिसनी सांगितलंय का वडिलांना घेऊन यायचंय म्हणून. अगं आता नाही जमत आहे, मी काय करू आता? अहो पण ही मीटिंग पण महत्वाची नाहीये का? हो महत्वाची आहे. मग आता आता काय करायचं मग? सांग मग भक्ती मिसला की आमच्या मुलाकडे बघायला आम्हाला दोघांनाही वेळ नाही म्हणून काय करणार? अहो असं काय बोलून राहिलं तुम्ही? तुम्ही तुमची मीटिंग पोस्टपोन करा ना, आधी अथर्वच्या मीटिंगला जाऊन ये ना. अगं राधिका, तू शाळेत जाऊन नंतर तुझ्या कामाला जाऊ शकतेस ना. माझं काम महत्वाचं आहे, नाही टाळता येणार. हा तुमचं काम ते काम आणि माझं काम ते काम नाही का? आणि दरवेळेला मीच जाते ना. आजच्या दिवस तुम्हाला फक्त जायचंय. शक्य असतं तर गेलो असतो ना. मला खरंच नाही, ऑलरेडी उशीर झाला मला. पण तिथे जायलाच पाहिजे ना. हो बरोबर आहे. मग जाऊन ये ना तू, नंतर कर ना ऍडजस्ट तुझं काम. हा प्लीज मी निघतो. अहो मग किमान मला अथर्वच्या शाळेपर्यंत तरी सोडा. सोडलं असतं ना, पण आता नाही शक्य. मी निघतो, मला ऑलरेडी उशीर झाला. प्लीज. मला उशीर होऊन जाईल ना. म्हणजे मला जायला लागणार आहे. अथर्व तुझा वीक पॉइंट आहे आणि त्यासाठी तू काही सॅक्रिफाईस करायला तयार होतेस. मला हेच हवंय. तुझं काम सॅक्रिफाईस नाही, सफर व्हायला हवं. हॅलो रेवती. हा अगं राधिका, कुठे आहेस तू? अगं ते तुला सांगायचंच राहून गेलं. काय झालं? ते आता मी अथर्वच्या शाळेत जाऊन राहिले. मीटिंग आहे ना. काय ग, काही प्रॉब्लेम झालाय का? आता ते गेल्याशिवाय कसं कळणार? बरं चल आता मी निघते, तुला फोन करते नंतर. हा अगं पण आपल्याला ते प्रेझेंटेशन बनवायचं होतं ना. गुरुनाथला सांग ना जायला. अगं खरं तर त्यांनीच जाणं अपेक्षित होतं, पण त्यांनाही त्यांची एक महत्वाची मीटिंग आहे ना. मग तुझं काम महत्वाचं नाहीये? राधिका, अगं एका मोठ्या कंपनीसाठी प्रेझेंटेशन बनवतेस तू. अथर्व त्याचाही मुलगा आहे की नाही, त्याची काही जबाबदारी नाही का? शनायाचं काम असतं तर गेलं असतं ना सगळं सोडून. हो रेवती, पण मला तिथे अथर्वसाठी जाणं भाग आहे. अथर्व पुढे मला कुठलंच काम महत्वाचं नाही. अगं पण राधिका, रेवती आपण बोलूया ना नंतर. हा मी जाऊन येते आणि तुला फोन करते. ठीक आहे, जाऊन येतो मग बोलू. अरे यार, सारखा सारखा मला कशाला फोन करतो हा? स्वतः 2-2 बायकांची लफडी करून ठेवली आहे. स्वतःला निस्तारता येत नाही, मला त्रास देतो फुकट. हा बोल लाल. हा केडी, कुठे आहेस तू? मी कामात आहे. काय नाही, तुला हेच सांगायला फोन केला की तू दिलेली आयडिया एकदम सॉलिड आहे.